मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे कावनईला. कावनई हे श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ म्हणून ओळखले जाते. समोरच आपल्याला जाताना एक भला मोठा डोंगर दिसतो. या ठिकाणी वरती कावनई किल्ला आहे. कावनई क्षेत्राबाबत काही आख्यायिका प्रचलित आहे. या तीर्थावर श्रीराम व भगवान शंकर यांची भेट झाली. या तीर्थाला साक्षात हनुमानाचे चरण लागलेले आहेत. लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान या तीर्थावरून जात असताना त्याने कलनेमी राक्षसाचा वध केला. त्यामुळे या गावांचे नाव कावनई असे पडले आहे. पण त्या ठिकाणी पोहोचलोय आता. कावनई तीर्थक्षेत्र हे छोटे आहे. या ठिकाणी थोडी व्यवस्था कमीच आहे. पार्किंगसाठी व्यवस्था आहे गाडी लावण्यासाठी. आता आपण आतल्या दिशेला चाललोय. कावनई येथील श्री कामाक्षी देवी मंदिर प्रसिद्ध आहे. कामाक्षी माता मंदिर श्री क्षेत्र कावनई हे भारतातील 4 शक्तिपीठापैकी क्रमांक 3चे शक्तिपीठे समजले जाते. अन्य 3 एक कांचीपुरा, 2 गुवाहाटी आणि 4थं करंजगाव शेगाव. या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा होतो. तर 12 वर्षांनी खूप महंत लोक कुंडामध्ये स्नान करण्यासाठी येतात. या ठिकाणी श्री समर्थ रामदासांनी शिवाजी महाराज यांना उपदेश दिला. तसेच येथे गजानन महाराजांनी 12 वर्षे तपस्या केली व नंतर ते शेगावला गेले. श्री संत ज्ञानेश्वरांनी मृत ब्राह्मणाच्या मुलाला पाणी पाजून या ठिकाणी जिवंत केले अशी आख्यायिका आहे. या ठिकाणी हे कुंड आहे. दोन्ही कुंडाचं बांधकाम हे दगडी बांधकाम केलेलं आहे. या ठिकाणी हे गोमुख आहे. या गोमुखातून येणारे पाणी सतत चालू असते आणि हे पाणी निरंतर सुरूच आहे. खूप वर्षापासून, प्राचीन काळापासून ह्या गोमुखातले पाणी तसेच सुरू आहे. सतत संततधार असते या गोमुखात. आपण मंदिरामध्ये चाललोय. या ठिकाणी मंदिरामध्ये श्रीरामाची, सीतेची आणि लक्ष्मणाची मूर्ती स्थापन केलेली आहे. दोन्ही साईडला भिंतीवर हनुमान आणि जटायू यांची देखील स्थापना केलेली आहे. कावनई या तीर्थक्षेत्राजवळ कावनई गड देखील आहे. आपण तेथील पुजाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळेस त्यांनी आपल्याला या तीर्थक्षेत्राचा काय इतिहास आणि इथल्या काही आख्यायिका समजून सांगितल्या. कपिलधारा तीर्थ से सबको मैंने आग्रह करता हूँ कि जिस व्यक्ति ने इस तीर्थ को देखा नहीं, सुना नहीं, एक बार अवश्य आकर देख लीजिए और पुण्यार्जन कीजिए. और मेरा तो उद्घोष ऐसा है कि श्री राम जय जय राम. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. सर्वशक्तिमान सच्चिदानंद घन परमात्मा जगदीश्वर भगवान विष्णु के 24 अवतार माना जाता है. 24 अवतार में से 5वां अवतार भगवान कपिल के नाम पर आता है. भगवान कपिल के जन्मस्थान बिंदु सरोवर, माता देवहूति, पिता कर्दम मुनि. कर्दम मुनि अयोध्या के पास नैमिषारण्य गए भजन करने के लिए. माता देवहूति को लेकर भारत भ्रमण करने निकले थे. हम लोग जैसे अक्सर निकलते हैं. तो घूमते फिरते जब यहाँ पहुंचे, देखे एकांत स्थान है, बिहड़ वन है, जनवसति थे नहीं. तो ऋषियों का रिसर्च करना है. रिसर्च करके इसी जगह पर बैठ गए और माता देवहूति को सांख्य शास्त्र का उपदेश देना शुरू किए. कपिल मुनि सांख्य शास्त्र का रचयिता प्रणेता थे. माता देवहूति को जब उपदेश दे रहे थे, देह और आत्मा का तत्वविचन दे रहे थे, तो माता जी ने जल मांगा था, तीर्थ मांगा था. तो तीर्थ के हेतु यहीं बैठ के तप किए थे. तपोबल से धारा को प्रकट किए थे. माता देवहूति ने इसी जल पीकर संतोष हुई, वरदान दी. इसी जगह पे जो भक्त आकर जल वाचमन करेगा, सेवन करेगा, स्नान, जाप, तप, स्वाध्याय, व्रत
कुछ किया तो मातृ से उऋण हो जाएगा। अच्छा, ऐसा मातृ वरदान ऋण दे के बैकुंठ गई थी और कपिल वन जाकर गंगा सागर में जल समाधि लिए थे। कपिल मुनि के नाम पे ये कपिल धारा है। अच्छा, कपिल मुनि के नाम पे कपिल धारा। दूसरा, उसके पश्चात सत्ययुग के बाद त्रेतायुग आ गया। बराबर। त्रेतायुग में सभी जानते हैं कि राम जी को 14 वर्ष वनवास हुआ था। तापस वेश विशेष उदासी 14 वर्ष राम वनवासी। 14 वर्षों में 11 वर्ष चित्रकूटी बिताए थे। और ये अवतारी पुरुषों का 3 काम करना था। परित्राण साधुनाम विनाश च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। ये 3 काम जहाँ पूरा होता है आगे बढ़ते थे। तो आगे जैसे बढ़े उनको अगस्त मुनि मिले। अच्छा, अगस्त मुनि को बोले कि हमको 3 साल और मुकाम करना है, 3 साल ठहरना है, फिर हमको अयोध्या जाना है, तो 3 साल ऐसा कोई स्थान बताइए। तो उन्होंने पंचवटी बताए, नाम पंचवटी। तो नासिक का बाद में नासिक नाम पड़ा। अच्छा। पंचवटी नाम बताए। तो पंचवटी जब निवास किए, रावण ने उस समय मारीच को लेकर मायावन बनाया था। मायावन के पीछे भटक गए, सीता का अपहरण हुआ। तो यहाँ थे ढूंढने के लिए सब पेड़ पौधे ऋषि मुनि पशु पक्षी को पूछते पूछते यहाँ जब पहुंचे, देखे पूछ रहे थे। उस समय शंकर भगवान सत्य को लेकर कैलाश जा रहे थे। अच्छा, कैलाश जा रहे थे सत्य। तो देखे परमात्मा राम जी सीता के विरह में व्याकुल है। दूर से नमस्कार किए, समय ठीक नहीं है, दूर से नमस्कार किए। तो सत्य के मन में शंका हो गया कि आपको सारा दुनिया पूजा करते हैं, देव देव महादेव बोलते हैं, फिर आप दूसरे किसको नमस्कार किए? तो शंकर बोलते थे कि जा सुनामल शंकर काशी दे तो सभी सब गति अविनाशी। काशी मरत जंतु अवलोकी जा सुनामल करम विश्व की। वही परमात्मा राम है। बोले इसको विश्वास कैसे करो, सच कैसे मानो? अगर ये स्वयं ब्रह्म होते, भगवान होते, तो अपनी पत्नी का खोज क्यों नहीं कर लेते? ढूंढने की अवस्था है। हाँ। तो शंकर भगवान उनको समझाए, अगर तेरे को समझ में नहीं आ रहा है तो तुम परीक्षा ले सकती हो। तो परीक्षा लेने के लिए सती ने सीता जी के रूप लेकर राम जी के सामने घूमने लगे। राम जी उनको पहचान लिए। बोले सती अभी शंकर जी के साथ में थे, अकेले किसी यहाँ घूम रहे हो। तो इसी जगह पर उनका मोह दूर हुआ था। इसलिए अच्छा। प्रभु रामचंद्र और भगवान शिव का मिलाप स्थान है यहाँ पर। भगवान रामचंद्र जी का और शंकर जी का मिलाप स्थान है। अच्छा अच्छा, यहाँ पे मिले थे वो, मिले हुए थे। ओके। और उनका मुलाकात हुआ मतलब यहाँ पे। और दूसरा दृष्टांत अभी सभी लोग कहते हैं कि ये जगह पे कुंभ मेला भरता था पहले। अच्छा। और माधवराव पेशवाई ने इसी कुंभ मेला को देखने के लिए आते थे। अच्छा। तो देखे उन्होंने वैष्णव और सन्यासी आपस में झगड़ रहे हैं, लड़ रहे हैं। हाँ। और कुछ साधु मारे गए थे। अच्छा। व्यवस्था न होने के कारण इसी कुंभ मेला को उन्होंने 2 भाग कर दिया। जो शंकर उपासक है त्रंबकेश्वर स्नान करेंगे, और जो राम उपासक है राम पुण्य स्नान करेंगे। अच्छा, ऐसा इसका महत्व है। महत्व है। अरे, इसलिए इसी प्रकार कहा गया है। तो कुंभ मेला में यहाँ पे स्नान के लिए साधु लोग आते हैं ना? साधु लोग आते हैं। हाँ। आपके सामने देख रहे हैं। आते। बहुत सारी तस्वीर लगा हुआ है। 2003 देखा है, 2015 का देखा है। तो सामने जो चीज उपलब्ध है, हम तो उसको थोड़ा बहुत मान्यता देंगे। सही। मैं ज्यादा कुछ न बोल करके इसी वाणी को विराम देता हूँ। ओके, थँक्यू। जय श्रीराम। ही सर्व माहिती ऐकल्यानंतर आपण त्यांच्या रूममध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याला किती महंत या ठिकाणी येतात, या ठिकाणी त्यांनी फोटोज लावलेले आहेत त्यांच्या रूममध्ये. त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला दाखवले. अनेक महंत लोकांनी या तीर्थक्षेत्राला भेट दिलेली आहे. दर 12 वर्षांनी जो कुंभमेळा येतो त्यावेळेस या ठिकाणी खूप साधू महाराज स्नानासाठी येतात. हे आत एक कुंड आहे. हे छोटं कुंड आहे. या कुंडातून खाली दुसऱ्या कुंडाला पाणी जाते. त्या ठिकाणी देखील गोमुख आहे. या ठिकाणी हनुमानाचं मंदिर देखील आहे. आणि कुंडाजवळ एक मोठा घंटा लावलेला आहे. त्याचा घंटानाद एकदमच मस्त होतो. या ठिकाणी आतमध्ये गेल्यावर एक आणखी मंदिर आहे. गजानन महाराजांची देखील इथे स्थापना केलेली आहे. त्याच्याच बाजूला आपले शंकर भगवान यांच्या शिवलिंगाचे दर्शन होते.
ते दर्शन आपण घेतले. भाविकांकडून कामाक्षी देवीच्या मंदिराची धार्मिक वैशिष्ट्ये सांगितले जातात. त्यानुसार प्रभू रामचंद्र ज्यावेळेस श्री क्षेत्र टाकेत येथे जटायूचा उद्धार करून जेव्हा दंडकारण्यात सीतेचा शोध घेत आले, त्यावेळेस कैलाश पर्वतावर शंकराचा श्रीराम हा जाप सुरू असताना पार्वती देवी शंकरास म्हणाली, जो राम आपल्या पत्नीचा सांभाळ करू शकत नाही, त्या रामाचे तुम्ही ध्यान का करता? त्यावेळेस शंकर म्हणाले की तू जो विचार करत आहेस तो चुकीचा आहे. तू रामाची परीक्षा घेऊ शकतेस. जेव्हा पार्वती देवी सीता रूपात श्रीरामाला मोहित करू लागली, मात्र रामाने पार्वतीला ओळखून दंडवत घातले, तेव्हा पार्वती देवी प्रसन्न होऊन कैलाश पर्वतावर परतू लागली. तेव्हा श्रीरामाने माझ्यासाठी आपण येथेच राहावे असा हट्ट धरला. तेव्हापासून पार्वती माता येथे राहिली. श्रीरामाची काम इच्छा बघण्यासाठी आलेली हीच ती कामाक्षी माता. कावनई क्षेत्राचा असा इतिहास आहे. या ठिकाणी कुंड आहे. या कुंडावर 12ही महिने पाणी असते खूप. या ठिकाणी जर तुम्ही आईवडिलांचे पाय धुतले तर तुम्ही मातृऋणातून मुक्त होतात. कावनई गडाचे बांधकाम मुघलाकडून करण्यात आल्याची माहिती सांगितली जाते. पुढे पेशव्यांनी कामाक्षी माता मंदिराचा जीर्णोद्धार 1750 ते 1765 या कालखंडात केला. पेशव्यांनी महत्त्वाच्या युद्धात विजयश्री खेचून आणली, तेव्हा त्यांनी नवस्फूर्तीसाठी कामाक्षी देवीला सोन्या चांदीचे अलंकार दिले. ते मंदिराकडे उपलब्ध आहे. ते नवरात्र उत्सवात व चैत्र पौर्णिमेला देवीला चढवले जातात. त्याचा उल्लेख पेशव्यांच्या बखरीमध्ये आहे. श्री क्षेत्र कावनई नाशिक शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक महामार्गावरून घोटी इगतपुरीच्या दिशेने जाताना खंबाळे गावाजवळ जाताना उजव्या हाताला फाटा फुटतो. तो कावनई फाटा या नावाने ओळखला जातो. कावनई गाव येथून 7 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी स्टोरी देखील लावलेली आहे भिंतीवर, ती तुम्ही बघू शकता. इगतपुरीहून कावनई गावापर्यंतचे अंतर 17 किलोमीटर आहे. गावात शिरल्यानंतर उजव्या हाताला कावनई गड दिसतो. गडाची एक सोंड गावात उतरलेली आहे. गडावर राहण्याची सोय नाही, मात्र पायथ्याच्या कपिलधारा तीर्थ या आश्रमात राहण्याची सोय होऊ शकते. या अतिप्राचीन तीर्थक्षेत्राला तुम्ही देखील भेट द्या. तीर्थक्षेत्राचे नाव कावनई आहे आणि हे नाशिकपासनं जवळ आहे. एक 45 किलोमीटर आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर दिसतील. सर्वांना जय श्रीराम.